नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव साहिल आहे. ही गोष्ट 2 वर्षाआधीची आहे. मी एका मोठ्या कपड्याच्या दुकानात काम करत होतो. माझ्या मालकाने मला राहण्यासाठी एक खोली दिली होती. त्या खोलीत मी तेव्हा एकटाच राहत होतो. माझे आई वडील गावी राहत होते. मी जे काही इथे कमवत होतो त्यातले अर्धे पैसे मी गावी पाठवून देत होतो. मी जिथे राहत होतो ती 4 मजली इमारत होती. मी 3ऱ्या मजल्यावर राहत होतो आणि 4थ्या मजल्यावर या घराची मालकीण तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. त्या वहिनीचे नाव सुजाता वहिनी होते. सुजाता वहिनीचे वय 27 वर्ष होते. ती दिसायला खूपच सुंदर होती. तिचा नवरा एका मोठ्या कंपनीत काम करत होता. त्याला नेहमी कंपनीच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागत होते. सुजाता वहिनीसोबत माझे कधी बोलणे होत असे. मी जिथे राहत होतो त्या ठिकाणी पाण्याची थोडी समस्या होती. मला रोज सकाळी 9 वाजता कामाला जावे लागत होते आणि पाणी सकाळचे 7:30 वाजता येत होते. सुजाता वहिनी माझ्यासाठी पाण्याचे 2-3 कळशे भरून ठेवत असत. मी एक मोठी 25 लिटरची पाण्याची बॉटल बाहेर ठेवत असे आणि वहिनी ती भरून ठेवत असत. मी नोकरीवरून घरी आल्यावर ते पाणी माझ्या खोलीत घेऊन जात असे. एके दिवशी मला नोकरीवरून घरी यायला रात्रीचे 7:30 वाजले. सुजाता वहिनीने माझी पाण्याची बॉटल भरून तिच्याच खोलीत ठेवली. जेव्हा मी घरी आलो तेव्हा सुजाता वहिनीला आवाज दिला, "वहिनी, बॉटल कुठे आहे?" तेव्हाच किचनमधून वहिनींचा आवाज आला, "तुझी बॉटल माझ्या खोलीत आहे. हॉलचे थोडेसे काम चालू आहे त्यामुळे भरलेली बॉटल माझ्या खोलीतच मी ठेवली आहे." तेव्हा मी वहिनीला म्हणालो, "ठीक आहे वहिनी, मी फ्रेश होऊन 10 मिनिटातच येतो." वहिनी म्हणाल्या, "ठीक आहे." जेव्हा मी फ्रेश होऊन वहिनीच्या खोलीकडे आलो तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा मला उघडा दिसला. म्हणून मी त्यांच्या घरात थेट वहिनीच्या खोलीपर्यंत आलो. तेव्हाच मी पाहिले की वहिनी त्यांच्या खोलीत कपडे बदलत होती आणि त्याच वेळेस मी चुकून तिच्या खोलीत गेलो. वहिनीला तशा अवस्थेत बघून मी एकदम हडबडलो आणि लगेच मागे वळून बाहेर निघून आलो. थोडा वेळ मी बाहेरच थांबलो आणि त्यानंतर मी बाहेरूनच वहिनीला आवाज दिला, "वहिनी, तुम्ही घरी आहात का?" तेव्हा वहिनी म्हणाली, "होय आहे." तेव्हाच वहिनी खोलीतून कपडे बदलून बाहेर आली. त्यानंतर मी पुन्हा घरात गेलो. वहिनी म्हणाली, "माझ्या खोलीत पाण्याची बॉटल आहे, घेऊन जा." मी पाण्याची बॉटल घेऊन माझ्या खोलीत आलो. त्यानंतर मी जेवायला बसलो. जेवताना मला वहिनीचे तेच दृश्य डोळ्यासमोर येऊ लागले. जेवण झाल्यावर मी बेडवर पडलो तेव्हाही माझ्या डोळ्यासमोर वहिनीचे ते दृश्य जात नव्हते आणि मी वहिनीबद्दल विचार करू लागलो. कारण आजपर्यंत मी कोणत्याही मुलीला किंवा बाईला प्रत्यक्षात अशा अवस्थेत पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे माझ्या मनात एक खळबळ उडाली होती. त्या दिवसापासून वहिनीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. मी वहिनीसोबत थोडं जास्तच बोलू लागलो. एके दिवशी मला रविवारची सुट्टी असल्यामुळे मी माझ्या खोलीत मोबाईल बघत बसलो. तेव्हाच मी बघितलं की वहिनीच्या गॅलरीतून वहिनीचे काही छोटे कपडे वाऱ्याने उडून माझ्या गॅलरीत पडले होते. माझी नजर बाहेर गेली. मी येऊन बघितलं तर वहिनीचे छोटे कपडे होते. मी ते हातात घेतले. त्या कपड्यांवरून मला वहिनीचे माप समजलं. मी ते घेऊन वहिनीच्या घरी आलो आणि वहिनींचा दरवाजा वाजवला. जेव्हा वहिनीने दरवाजा उघडला तेव्हा मी वहिनीला म्हणालो, "वहिनी, हे तुमचे कपडे तुमच्या गॅलरीतून वाऱ्याने उडून माझ्या गॅलरीमध्ये पडले होते." तेव्हा वहिनीने ते कपडे बघितले आणि पटकन माझ्या हातातून काढून घेतले आणि लाजू लागली. तिला आता माझ्याकडे पाहण्यास हिंमत वाटत नव्हती. तेव्हा ती लाजतच म्हणाली, "आज तुला सुट्टी आहे का?" मी म्हणालो, "हो, आज मला सुट्टी आहे." ती म्हणाली, "मग खोलीत एकटा काय करत आहेस? ये ना आतमध्ये बस सोफ्यावर. मी तुझ्यासाठी गरमागरम चहा ठेवते." मी आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसलो. वहिनी किचनमध्ये जाऊन चहा बनवून घेऊन आली. आम्ही दोघे चहा पीत होतो. माझी नजर सारखी वहिनींकडे जात होती, पण वहिनी लाजून खालीच बघत होती. त्यानंतर वहिनी मला म्हणाली, "आज तुला सुट्टी आहे तर मला शॉपिंगला घेऊन जाशील का? तुझ्या दादाला तर शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी वेळच नाही. ते आज पण कामाला गेले आहेत. बघ, तू माझ्यासोबत येऊ शकतोस का? तुझ्याकडे गाडी आहे. लगेच जाऊन येशील म्हणून मी तुला विचारले." तेव्हा मी वहिनीला म्हणालो, "ठीक आहे वहिनी, संध्याकाळी 5 वाजता जाऊया. सध्या माझं बाहेर थोडं काम आहे त्यासाठी मी आता फ्री नाही. 5 वाजता आपण शॉपिंगला जाऊ शकतो." तेव्हा वहिनी म्हणाली, "ठीक आहे, मला तुझा नंबर दे." आम्ही दोघांनी एकमेकांना नंबर दिला. मी माझ्या खोलीत निघून आलो आणि आवरून बाहेर माझ्या कामासाठी निघून गेलो. काम झाल्यावर येता येता मला 4 वाजले होते.
मी गेट जवळ उभा राहून वहिनीला कॉल केला आणि वहिनीला म्हणालो, वहिनी मी खाली आले आहे. तेव्हाच वहिनी म्हणाली, 10 मिनटं थांब, मी लगेच तयार होऊन येते. मी गाडीवर बसून वहिनीची वाट पाहू लागलो. तेव्हाच वहिनी खाली आली. वहिनीवर माझी नजर जाताच मी तिच्याकडे पाहतच राहिलो, कारण वहिनी खूपच छान तयार झाली होती. घरात नेहमी वहिनी सलवार कुर्त्यात असायची, पण आज वहिनीने जीन्स आणि टी शर्ट घातला होता. पहिल्यांदाच मी वहिनीला अशा कपड्यांमध्ये पाहिलं होतं. वहिनी येऊन माझ्या गाडीवर बसली. माझ्या गाडीवर पहिल्यांदाच कोणीतरी स्त्री बसली होती. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो. मॉलमध्ये आल्यावर आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली. शॉपिंग करताना वहिनी एका कपड्याच्या दुकानात जाऊ लागली आणि मी बाहेर थांबलो. तेव्हाच वहिनी मला म्हणाली, अरे बाहेर का थांबला आहेस, माझ्यासोबत ये ना. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, नाही वहिनी, मी बाहेरच ठीक आहे. तेव्हाच वहिनी मला म्हणाली, अरे चल ना, तुला पण या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल. जेव्हा तुझी गर्लफ्रेंड होईल तेव्हा तिच्यासाठी तुला कपडे खरेदी करायला सोपे होईल. त्यावेळेस तुला काहीच ताण राहणार नाही. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी सध्या तर माझी कोणी गर्लफ्रेंड नाही. तेव्हा वहिनी म्हणाली, तरीही चल ना माझ्यासोबत. असे म्हणून वहिनीने माझा हात पकडून मला कपड्यांच्या दुकानात घेऊन गेली. वहिनी एक एक कपडे मला दाखवून निवड करू लागली. मी वहिनीवर कोणता रंग छान दिसतो हे तिला सांगू लागलो. वहिनीने काही कपडे खरेदी केले. त्यानंतर आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो. हॉटेलमध्ये बसल्यावर वहिनी मला म्हणाली, काय रे सईल, तू मला खोटं बोलत आहेस. तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही. तू एवढा हँडसम आहेस, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही असं होऊ शकत नाही. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी मी खरंच खोटं बोलत नाही. 2 वर्षाआधी माझी गर्लफ्रेंड होती, पण तिला श्रीमंत मुलगा पाहिजे होता. मी तिला पाहिजे ते घेऊन देऊ शकत नव्हतो. तिला एक श्रीमंत मुलगा भेटला आणि ती मला सोडून निघून गेली. तेव्हापासून माझ्या मुलींवरचा विश्वासच उडाला. तेव्हाच वहिनी मला म्हणाली, अरे असं होतंच राहतं, पण सगळ्याच मुली एकसारख्या थोड्याच असतात. तेव्हा वहिनीला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला की माझी कुणी गर्लफ्रेंड नाही. आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. त्यानंतर आम्ही घरी आलो. तोपर्यंत संध्याकाळचे 9 वाजले होते. वहिनी मला म्हणाली, खूप रात्र झाली आहे, रात्री जेवणासाठी तू इथेच ये. मी वहिनीला म्हणालो, ठीक आहे वहिनी, येतो. वहिनी म्हणाली, 6:30 वाजता घरी ये, तोपर्यंत मी जेवून बनवून ठेवते. मी वहिनीला म्हणालो, ठीक आहे वहिनी. त्यानंतर मी माझ्या खोलीत निघून आलो. फ्रेश होऊन थोडा वेळ मी मोबाईल बघत बसलो. बघता बघता 10:15 वाजले. तेव्हाच माझ्या फोनवर वहिनीच्या नवऱ्याचा फोन आला. ते मला म्हणाले, अरे तुझ्या बहिणीचा फोन बंद का लागत आहे, तू जरा खाली जाऊन तिला फोन देतोस का, तिच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मी दादाला म्हणालो, ठीक आहे दादा, मी लगेच खाली जातो. असे म्हणून मी पळतच वहिनीच्या खोलीकडे आलो आणि वहिनीकडे फोन दिला. तेव्हा दादा तिला म्हणाले, तुझा फोन बंद का लागत आहे. तिने म्हटले, बहुतेक माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. तेव्हा दादा तिकडून म्हणाले, ठीक आहे, मी 4 दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जाणार आहे. मी आज घरी येणार नाही. असंही दादांना नेहमी कंपनीच्या कामासाठी बाहेर जावे लागत होते. त्यामुळे वहिनीला या गोष्टीची सवय लागली होती. बोलून झाल्यावर वहिनीने माझ्या हातात फोन दिला आणि मी जाऊ लागलो. तेव्हाच वहिनी मला म्हणाली, इथेच थांब ना. असंही आता तुझ्या घरी जाऊन तू एकटाच काय करणार आहेस, इथेच बस आणि माझ्याशी गप्पा मार. मी वहिनीला म्हणालो, ठीक आहे वहिनी, मी जरा वर जाऊन माझी खोली लॉक करून येतो. वहिनी म्हणाल्या, ठीक आहे, लवकर ये. तोपर्यंत मी आपली जेवणाची ताट वाढून घेते. मी वर जाऊन केसात कंगवा फिरवला, थोडं अंगावर परफ्यूम मारला आणि खोली लॉक करून खाली आलो. वहिनीने जेवणाची तयारी करून ठेवली होती. आम्ही दोघेही जेवायला बसलो. जेवताना आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मी वहिनीला विचारले, वहिनी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. आमचं लग्न होऊन 8 वर्ष झाली आहे. ती म्हणाली. तेव्हा मी वहिनीला बाळाबद्दल विचारलं. बाळाबद्दल विचारल्यावर वहिनी एकदम शांत झाली. मी पुन्हा तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. तू दुसरं काहीतरी बोल आणि इथून पुढे मला याबद्दल पुन्हा काहीही विचारू नकोस. हे ऐकून मला असं वाटलं की वहिनी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी वहिनीला याबद्दल खूप फोर्स केला. तेव्हा वहिनी रडू लागली. मी वहिनीला दिलासा देत विचारलं, काय झालं वहिनी, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा वहिनी मला म्हणाली, बाळ होण्यासाठी नवऱ्याने मला वेळ तरी द्यायला पाहिजे ना. लग्न झाल्यावर पहिली 6 वर्ष त्यांनी मला गावी ठेवलं आणि 2 वर्ष झाली इथे आणून ठेवलं आहे. पण ते नेहमी कामासाठी बाहेरच असतात आणि जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा ते जेवून झोपून टाकतात.
ते सर्व करायला मला वेळच भेटत नाही. मग तूच सांग कसं होणार बाळ. तेव्हा मी वहिनीला सहानुभूती दिली. आमच्या दोघांचे जेवण नुकतंच झालं होतं. मी वहिनीच्या हातात पाण्याचा ग्लास दिला तेव्हाच वहिनीच्या हातातून ग्लास घसरला आणि त्यांच्या अंगावर पाणी सांडलं. वहिनीचे सगळे कपडे भिजले होते. वहिनी पुन्हा कपडे बदलण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली. थोड्याच वेळात वहिनी कपडे बदलून बाहेर आली. वहिनीने एक जाडीदार टी शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट घातली होती. त्यात वहिनी खूपच सुंदर दिसत होती. वहिनी वाकड्या नजरेने माझ्याकडे बघून मला म्हणाली, असं का पाहत आहेस? तेव्हाच माझ्या तोंडून निघालं, वहिनी तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहात. तेव्हाच ती हसत मला म्हणाली, मग मी नेहमी अशीच एक दिसायला खराब दिसते का? तेव्हा मी लगेच तिला म्हणालो, अरे वहिनी तुम्ही तर खूपच सुंदर आहात. जर मला तुम्ही पहिल्यांदा भेटला असता तर मी तुम्हाला माझी गर्लफ्रेंडच बनवलं असतं. तेव्हाच वहिनी माझ्यावर रागावून मला म्हणाली, हे जरा जास्त झालं नाही का? वहिनीचे हे वागणे बघून मी थोडा घाबरलो आणि विचार करू लागलो. मी जरा जास्तच बोललो, वहिनीला बोलून गेलो. त्यानंतर मी वहिनीची माफी मागितली आणि सॉरी म्हणली. वहिनी असे म्हणून मी माझ्या घरी जाऊ लागलो. तेव्हाच वहिनीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, आता कुठे जात आहेस? इथेच थांब, तुझ्यासाठी मी ज्यूस बनवला आहे, ते कोण पिणार? मी गुपचूप सोफ्यावर बसलो. वहिनी किचनमध्ये गेली आणि दोघांसाठी एक एक ग्लास ज्यूस घेऊन आली आणि आम्ही दोघे टी व्ही बघत ज्यूस पिऊ लागलो. टी व्हीवर इंग्लिश मूव्ही लागली होती आणि त्या मूव्हीमध्ये नको ते सीन चालू होते. ते सीन बघितल्यावर मला वहिनीच्या समोर लाज वाटू लागली आणि मी माझी नजर इकडे तिकडे करू लागलो. वहिनी माझ्याकडे टक लावून बघत होती आणि मला म्हणाली, एवढं का लाजत आहेस? कधी कोणत्या मुलीला किस केलं नाहीस का तू? मी वहिनीला म्हणालो, नाही वहिनी, मी आतापर्यंत कधीच कोणाला किस केलं नाही. माझी जी आधीची गर्लफ्रेंड होती ती मला जवळ येऊ देत नव्हती. वहिनीचे ते बोलणे ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र ओढवणारा चमक दिसत होता. तिने स्मित हास्य केलं तेव्हा तिच्या गालावरचे खुलगट खळगे उमटले आणि माझा श्वास घेतल्याशिवाय राहिला नाही. ठीक आहे वहिनी, मला मान्य आहे, असं मी धीमेपणे म्हणालो. तेव्हा तिने माझ्या डोळ्यात डोळे भिडवून विचारलं, माझ्या नवऱ्याला जर कळलं तर? तिचा आवाज कंप होता पण त्यात भीतीपेक्षा एक उत्सुक आव्हानात्मक सूर होता. मी तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या कानात फुसफुसलो, मी त्यांना कोण सांगणार आणि कसं? असंही ते कधी घरी असतातच, त्यांनी कधी काळजी घेतली नाही. आज त्यांची कसरत मी पूर्ण करतो. माझ्या शब्दांनी तिच्या शरीरात एक कंपस. तिने डोळे मिटून घेतले आणि केवळ हो ना अशी एक लांब कशीबशी ओठातून सोडलेली श्वासोच्छ्वासासारखी प्रतिक्रिया दिली. ज्यूस संपल्यानंतरची मौन गहन झाली. फक्त टीव्हीचा दूरचा आवाज आणि आमच्या श्वासोच्छ्वासाची गडगडणारी ध्वनी होती. वहिनी ग्लास घेऊन किचनकडे जाऊ लागली. तिचे पाऊल खूण ऐकू येत होत्या. मीही उठलो पण माझं मन आणि शरीर या खोलीतच अडकून राहिलं होतं. कुठे जात आहेस? तिचा आवाज किचनातून आला, मऊ पण ओढवणारा. आज इथेच थांबना, असंही तुझे दादा घरी नाहीत. साहिलने वहिनीची माफी मागितल्यानंतर वातावरण थोडं शांत झालं. पण वहिनीच्या चेहऱ्यावर अजूनही काहीतरी वेगळंच दिसत होतं. जणू ती काहीतरी मनात दाबून ठेवत होती. साहिल उठून जाणार इतक्यात वहिनीने हळू आवाजात त्याला थांबवलं. साहिल, मी तुला रागावले ते तुझ्यासाठी. तू जरा जास्त बोललास. पण मुद्दा तो नाही. मला खरं तर एक गोष्ट सांगायची आहे. तिचा आवाज थरथरत होता. साहिल थांबला. वहिनीने हॉलचा दरवाजा आतून बंद केला आणि पडदे लावले. तिचं हे वागणं साहिलला अजून जास्त विचित्र वाटलं. ती जवळ आली पण त्या नजरेत लाज नव्हती, भीती होती. साहिल, तुला वाटत असेल मी आनंदात आहे, माझं लग्न चांगलं आहे, सगळं ठीक आहे, पण तसं नाही. तुझ्या दादाला मी जे सांगते, जे दाखवते ते खरं नसतं. साहिल थोडा गोंधळला. काय म्हणायचं आहे वहिनी? वहिनी खुर्चीवर बसली. तुझ्या दादाचा स्वभाव तू पाहिलाच नाहीस. तो तसा शांत नाही. तो 2 वर्षापासून मला जबरदस्तीने या घरात ठेवतोय. गावी मला ठेवायचं कारणही तेच होतं. तो माझ्यावर नियंत्रण ठेवतो. साहिल चकित झाला. नियंत्रण म्हणजे काय? वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. तो मला म्हणतो की कोणी माझ्याशी बोलू नये. माझे मित्रमैत्रिणी नाहीत, कुटुंबाशीही बोलू देत नाही. 2 वर्षात मी माझ्या आईला 2दा भेटले. त्याला वाटतं मी त्याच्याशी धोका करेन म्हणून तो घरात कॅमेरे लावतो. होय, कॅमेरे. साहिलचा श्वास अडकला. कॅमेरे कुठे? वहिनी उठली आणि हॉलमधील एक फोटो फ्रेम काढली. फ्रेमच्या मागे एक छोटासा काळा कॅमेरा होता, लपवलेला. साहिलच्या अंगावर शार आला. हे तर गुन्हा आहे. वहिनी पुढे म्हणाली, आणखी एक आहे माझ्या बेडरूममध्ये
आणि 2 किचनमध्ये. तुला माहिती आहे का, काल त्याने दिल्लीला जाताना मला सांगितलं, नजरेसमोर राहा. मला माहीत आहे तू कोणाशी भेटतेस. साहिलला कालच झालेला प्रसंग आठवला. वहिनी कपडे बदलत होती आणि दरवाजा उघडा होता. त्याला ते योगायोग वाटला होता, पण आता त्याचा अर्थ वेगळाच होता. वहिनी, काल मी हळू आवाजात म्हणाली, माहीत आहे कालचा कॅमेरा बंद होता आणि म्हणूनच मी तुला बोलावलं होतं. साहिल हादरला. बंद का? वहिनी साहिलकडे पाहत म्हणाली, कारण मला कोणीतरी हवा होता जो मला मदत करेल. कारण मला माहिती आहे दादा दिल्लीला नाहीत. साहिल दचकला. काय म्हणजे? वहिनीने फोन काढला आणि स्क्रीनवर लोकेशन दाखवलं. ते शहरातच होतं. तो फसवतोय, तो मला तपासतोय, पाहतोय मी कोणाशी बोलते. पण आज तो घरी परतणार आहे. साहिलच्या पाठीवर घाम फुटला. आता किती वाजता? वहिनी थरथरत म्हणाली, तो नेहमी अचानक येतो आणि तेव्हा तो रागावलेला असतो. तर साहिल पुढे विचार करू शकला नाही. तेव्हाच धडाम, इमारतीच्या खाली कुणीतरी दार आपटल्यासारखा आवाज झाला. वहिनी पांढरी पडली. साहिल आता तो आला तर? आवाज पुन्हा आला. यावेळी जिन्यापासून पावलांचा आवाज जवळ येत होता. 3ऱ्या मजल्याकडे. वहिनीच्या आवाजात भीती नव्हती, ते मृत्यूसारखं शांत स्वीकार होतं. साहिल, प्लीज मला एकटं सोडू नकोस. पायावरची सावली आता त्यांच्या दारापाशी दिसत होती आणि साहिलचा श्वास अडकून गेला. दाराची कडी हळूहळू हलू लागली. दाराची कडी फिरताच वहिनीने एकदम दिवे बंद केले. घरात पूर्ण अंधार झाला. बाहेरून कोणीतरी शांतपणे कडी फिरवत होता, पण दार उघडत नव्हतं, कारण आतून साखळी लावलेली होती. साहिलने वहिनीचा हात पकडला. तिचा हात त्याला जाणवला. बाहेरचा माणूस काही क्षण शांत उभा राहिला आणि मग दरवाजावर कान लावून ऐकू लागला. साहिलने श्वासही थांबवला. त्या शांततेत वहिनीच्या हृदयाचे धडधडणेही ऐकू येत होते. अचानक धडाम, दारावर एक प्रचंड लाथ बसली. घर थरथरले. वहिनी घाबरून मागे सरकली. तोच आहे, ती कुजबुजली. तो नेहमी अशीच लाथ मारतो. दुसरी लाथ पडली. यावेळेस दाराची साखळी तुटायची वेळ आली. साहिलने लगेच वहिनीला हाताने इशारा केला आणि तिला किचनच्या दिशेने ढकलले. साहिल, तू काय करतोयस? ती श्वासात म्हणाली. तो म्हणाला, तुम्ही किचनमधल्या मागच्या खिडकीत उभा राहा. आवाज करू नका, मी बघतो. बाहेरचा माणूस दार उघडण्यासाठी सतत जबरदस्त ताकद वापरत होता. लाथा, खांदे, ठोसे, साखळी खडखडत होती. साहिल हळूच बेडरूममध्ये शिरला. दार बंद करताना कोणताही आवाज येऊ दिला नाही. बेडरूममध्ये अंधार होता, पण त्याला कल्लोळातही एक विचित्र गोष्ट दिसली. वहिनीने सांगितल्याप्रमाणे पंख्याच्या बाजूला एक छोटासा काळा कॅमेरा चमकत होता, पण त्याचा दिवा चालू नव्हता. म्हणजेच कोणीतरी तो बंद केला होता. पण वहिनी म्हणाली होती की तिने तो बंद केला. मग हा दिवा काही क्षणापूर्वी का चमकला? कोणीतरी बाहेरून तो चालू करून परत बंद केला का? विचार करण्यास वेळ नव्हता. बाहेर पुन्हा एक जोरदार लाथ. आता दार पडणारच होतं. साहिलने खोलीत नजर फिरवली. खिडकी थोडी उघडी होती. त्यातून गल्ली दिसत होती आणि त्या गल्लीत एक पांढरी कार उभी होती. इंजिन बंद, लाईट्स ऑफ, पण आत कोणीतरी बसलं होतं. साहिलचं हृदय जोरात धडधडलं. दारावरील 3री लाथ पडली. यावेळेस साखळी अर्धी बाहेर आली. मग अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला, कोण आहे रे तिथे? शेजारी ओरडला. बाहेरचा माणूस काही क्षण थांबला, मग पायऱ्यावर धावत खाली उतरू लागला. वहिनी धावत साहिलकडे आली. तो गेला का? साहिलने हाताने तिला शांत राहायला सांगितलं. दोघे खिडकीजवळ उभे राहिले. तोच पांढऱ्या कारचा दरवाजा उघडला. एक माणूस बाहेर उतरला, पण त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. कॅप, मास्क, काळा जॅकेट. तो इमारतीकडे पाहत उभा राहिला आणि मग फोन काढून कुणाला तरी कॉल केला. कॉल लागला आणि त्याने फक्त 2 शब्द बोलले. त्यांना कळलं. कारचा माणूस परत आत बसला आणि कार हळूहळू निघून गेली. वहिनीचा श्वास अडकला. साहिल, हा माझा नवरा नाही. माझ्या नवऱ्याचा नंबर मी ट्रॅक केला होता. तो अजूनही शहरातच आहे. पण हा कोण होता? साहिलच्या मनातलं उत्तर त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. हा सर्व काही दादाला न सांगता वेगळ्या कोणत्या तरी व्यक्तीने केलं होतं. वहिनी भीतीने मागे सरकली. साहिल, मी समजत होते माझा नवराच मला कंट्रोल करतोय, पण हा जो माणूस होता त्याला माझ्या घरातलं प्रत्येक कॅमेरा कुठे आहे ते माहिती होतं. तो कधी येणार हेही माहिती होतं. तर मग माझ्यासोबत खेळणारा, माझ्यावर नजर ठेवणारा, माझ्या नवऱ्याला संशय आणणारा हा 3रा कोण? तेवढ्यात वहिनीचा फोन वाजला. स्क्रीनवर मेसेज आला, तू आज घराबाहेर का आलीस? मेसेज अज्ञात नंबरवरून होता, पण त्यात एक फोटो जोडलेला होता आणि तो फोटो
साहिलचाच होता. तो दाराजवळ उभा असतानाचा वहिनी थरथरत कुजबुजली. त्याला माहीत आहे तू इथे आहेस. साहिलने फोन हातात घेतला, फोटो नीट पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं की फोटो घेतलेला स्थान हॉलमधल्या एका तिसऱ्या कॅमेऱ्यातून होता, जो कोणालाच माहीत नव्हता, अगदी वहिनीला देखील नाही. आणि खरी भीती आता सुरू झाली होती. साहिल त्या फोटोमध्ये स्वतःकडे पाहत होता. एक अनोळखी दृष्टिकोन, एक अशा कोणातून घेतलेला फोटो जिथे कोणताही दिसणारा कॅमेरा नसावा. वहिनी किंचित मागे सरकत म्हणाली, साहिल आपण इथे सुरक्षित नाही. एवढ्यात हॉलमधील दरवाजाजवळून एक अतिशय क्षीणसा आवाज आला, जणू काहीतरी हलकेच सटकले. दोघे थिजले. साहिलने हळूच दरवाजाकडे पाऊल टाकले आणि कान लावून ऐकू लागला. बाहेर कुणी नाही, तरीही घरात एक जाणवणारी थंडी फिरत होती, जणू भिंतीच्याही मागे कोणी श्वास घेत होता. तो परत हॉलमध्ये आला. वहिनी आपण आता लगेच बाहेर जाणार आहोत, अजिबात वेळ नाही. तेवढ्यात वहिनीचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर आणखी एक मेसेज, दार उघडा. साहिलने मेसेज पाहिला आणि त्याचे हात गोठले. मेसेज पाठवणारा त्यांना लाईव्ह पाहत होता हे स्पष्ट होतं. वहिनी जवळजवळ रडतच म्हणाली, तो दाराबाहेर नाहीये. मग त्याला कसं कळलं आपण दाराजवळ आहोत? साहिलने एक टॉवेल उचलून फोनचा कॅमेरा झाकला आणि तो बंद केला. वहिनी कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरायचं नाही, सर्व बंद. त्याने टीव्हीचा प्लगही काढला. त्याच्या वेळी एक विचित्र आवाज घरभर घुमला, जणू कुठल्या एखाद्या भिंतीतून टिकटिक करत काहीतरी चालू झालं. साहिल आणि वहिनीने एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहिलं. हा आवाज घराच्या आतूनच येत होता आणि प्रत्येक काही सेकंदांनी त्याचं टिक ऐकू येत होतं, जणू एखादं उपकरण सुरू झालं होतं. साहिलने भिंतीकडे हात ठेवला. भिंतीतून हलकेच कंपन जाणवत होतं. वहिनी इथे कोणीतरी वायरिंग आहे, काही स्पीकर, काही मशीन. वहिनी गोंधळली, नाही घरात काही नाही. हा आवाज तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे. टिक टिक टिक. आवाज वाढू लागला. अचानक तो आवाज एका खास कोपऱ्यातून स्पष्ट ऐकू आला. हॉलच्या कोपऱ्यातील मोठ्या शोकेसच्या मागून. साहिलने सावकाश दोन्ही हातांनी शोकेस बाजूला सरकवलं. त्याच्या मागे भिंत नव्हती, एका चौरस आकाराची पातळ प्लायवूडची पट्टी होती आणि तिच्या मागून हलका प्रकाश झिरपत होता. तो क्षणभर थांबला. वहिनी, या भिंतीच्या मागे कोणी आहे? वहिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय म्हणजे भिंतीत कोणी? साहिलने पट्टी हळूच बाजूला ढकलली. त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं त्याने त्याचा श्वासच रोखला. भिंतीच्या आत एक अरुंद खोली होती, एकदम काळोखी. फक्त एका लहान मॉनिटरमधून निळसर प्रकाश येत होता. त्या मॉनिटरवर घरातील सर्व कॅमेऱ्यांचे दृश्य चालू होते, किचन, हॉल, बेडरूम, अगदी ते ज्या ठिकाणी उभे होते तेही. आणि त्या मॉनिटरसमोर एक खुर्ची ठेवलेली होती, पण ती खुर्ची रिकामी नव्हती. त्यावर कुणीतरी बसलेलं होतं, एखादी सावली, एक माणूस पूर्ण काळ्या कपड्यांत, चेहऱ्यावर मास्क आणि त्यांचे डोळे थेट स्क्रीनकडे रोखलेले. तो हालत नव्हता, श्वासही ऐकू येत नव्हता, जणू काही तो तिथे खूप वेळापासून बसून होता. पण सर्वात भयानक गोष्ट, त्याच्या हातात एक हेडफोन होता आणि त्याच्या समोरच्या टेबलावर वहिनीचा फोटो आणि साहिलचा फोटो ठेवलेला होता. वहिनी एकदम थरथरली. हे कोण आहे? माझ्या घरात हा कसा? साहिल लगेच भिंतीपासून मागे सरकला आणि वहिनीला मागे घेतलं. तो माणूस अजूनही हलत नव्हता, जणू काही तो निर्जीव होता. पण तेवढ्यात त्याचा हात हलला हळूहळू आणि त्याने टेबलावरील एक छोटं उपकरण उचललं, ज्यावर एक लाल बटन होतं. त्या माणसाने अत्यंत शांतपणे, मृत्यासारखा थंडपणे ते बटन दाबलं. घरभर एक कर्कश आवाज घुमला, क्लिक. वहिनी किंचाळली. साहिल, हा आवाज हा दादांच्या कारचा असतो, ट्रॅकिंग डिव्हाइसचा. साहिलने तिच्याकडे पाहिलं, डोळ्यात भीतीचा ठसा. वहिनी, हा तुमच्या नवऱ्याने लावलेला ट्रॅकर नव्हता, हा या माणसाने तुमच्या नवऱ्याच्या कारमध्ये लावला होता. म्हणजे तुमचा नवरा हे देखील त्या माणसाचंच काहीतरी बळी. परत एक आवाज, क्लिक. आणि त्या माणसाने हळुवारपणे, अत्यंत शांतपणे कॅमेऱ्याकडे तोंड करून एकच ओळ बोलली, गंभीर, भयानक आणि थेट, खेळ आता सुरू झाला आहे. माणसाचा आवाज ऐकताच वहिनी मागे सरकली, पण साहिलने तिचा हात पकडून तिला शांत राहायला सांगितलं. भिंतीतील अरुंद खोलीत बसलेला तो काळाकुट्ट माणूस आता स्थिर नजरेने त्याच्याकडेच पाहू लागला. ना त्याच्या डोळ्यांमध्ये भावना, ना शरीरात हालचाल, जणू यंत्रमानव. त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क निळ्या प्रकाशात अधिकच भयानक दिसत होता. साहिलने एकदम वहिनीच्या कानात कुजबुजलं, हळूच मागे जा, नुसती नजर त्याच्यावर ठेवा. ते दोघे मागे सरकत होते, पण त्या माणसाची नजर त्यांच्याकडे खिळलेली राहिली, जणू तो त्यांच्या भिंतीचा आनंद घेत होता. अचानक त्याने एक स्विच फिरवला. घरातील सर्व दिवे एका क्षणात बंद झाले.
पूर्ण अंधार, मॉनिटरचा हलकासा निळा उजेड आणि त्या माणसाची सावलीच फक्त दिसत होती. काही सेकंद पूर्ण शांतता. मग हॉलच्या जिन्यातून कुजबूज ऐकू आली, अतिशय मंद, अगदी कान लावून ऐकावी लागेल अशी. ते खाली आले. वहिनीचा श्वास अडकला. का कोण खाली आले? साहिलने तिला बोलू नका असा इशारा केला, पण त्या आवाजात अजून एक वाक्य ऐकू आलं, ज्यात ओळखीचा सूर होता. सगळं सेट केलंय, ते अडकले आहेत. हा दुसरा आवाज अगदी दादांच्या आवाजासारखा होता. वहिनीचं शरीर थिजलं. हा तर माझ्या नवऱ्याचा आवाज आहे. दरवाजाच्या पलीकडे पावलं ऐकू येऊ लागली. जोर जोरात नाही, पण दबक्या पावलांनी कोणीतरी खाली उतरत होतं. साहिलला जाणवलं की घरात किमान 2 माणसं आहेत, एक भिंतीतला आणि एक जिन्यातून येणारा. पण भिंतीतील खोलीत बसलेला माणूस अजूनही हलत नव्हता. त्याची सावली निळ्या प्रकाशात स्पष्ट दिसत होती. आणि मग अचानक स्क्रीनवर एक नवीन कॅमेरा फीड दिसला. घराच्या बाहेरचं दृश्य. त्यात एक परिचित व्यक्ती दिसली, दादा. पण तो एकदम एकटा होता. फोनवर कुणाशी तरी बोलत होता. मी पोहोचलोय, दार उघडलंय का? भिंतीतील खोलीत बसलेल्या माणसाचा हात हळूच पुढे गेला आणि एक बटन दाबलं. घराच्या बाहेरचं दार आपोआप क्लिक करून उघडलं. तो भिंतीतील माणूस दादाला आत बोलावत होता आणि दादाला काहीच माहिती नव्हतं. साहिल हळूच म्हणाला, वहिनी, तुमचा नवरा या खेळाचा भाग नाही. तोही फसतोय. आपल्याला त्याला आत यायच्या आधी थांबवायलाच हवं, नाहीतर तो थेट या माणसाच्या जाळ्यात सापडेल. पण तो क्षणच वेगळ्या दिशेने गेला, कारण दादा घरात पाऊल टाकताच जिन्यातून उतरणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज आला, एकदम दादासारखाच, अगदी तसाच. मी वर आहे, इथे ये. वहिनी दचकून कुजबुजली, पण माझा नवरा तर खाली आहे. साहिलने डोळे मोठे केले. याचा अर्थ घरात दुसरा कोण आहे, जो तुमच्या नवऱ्याचा आवाज कॉपी करतोय. दादा सावकाश जिन्याकडे पाहू लागला. वरच्या अंधारात कोणीतरी उभं होतं. दादासारखाच आवाज, पण चेहरा दिसत नव्हता. दादा म्हणाला, तू वर कधी गेलास? पण वर उभा असलेला माणूस काही बोलला नाही, फक्त हळूहळू जिन्याच्या खाली उतरायला लागला. त्यांच्या पावलांचा आवाज दादाच्या पावलासारखाच, त्याचे चालणे दादासारखंच, जणू तो दादांचा दुसरा आरसा होता. वहिनीचा आवाज फुटलाच, हे काय आहे साहिल? हे काय चाललंय? आणि मग भिंतीतील अंधाऱ्या खोलीत बसलेला माणूस अखेर उभा राहिला. त्याचा मास्क निळ्याच प्रकाशात चमकत होता. त्याने शांतपणे मॉनिटरकडे हात केला. स्क्रीनवर आता एकच ओळ दिसली, 3 जण, एक जिवंत राहील. मग घरातील सर्व कॅमेरे एकामागोमाग एक बंद झाले. पुन्हा पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात 3 वेगवेगळे श्वास ऐकू येत होते. साहिलचा, वहिनीचा आणि अजून एकाचा. पण तो न भिंतीतला होता न दादाचा, कोणीतरी तिसरा. तो अगदी जवळ उभा होता, इतका जवळ की त्यांच्या श्वासाची दुसऱ्या श्वास मिसळत होता. साहिललाच वहिनीच्या आवाजात काहीतरी तुटलेलं जाणवलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. साहिल, आपण आता बोलूही नये, ती कुजबुजत म्हणाली. साहिल दचकला. का? काय झालं वहिनी? ती थरथरत म्हणाली, तुझ्या भावाचं काहीतरी मोठं चुकतंय आणि मला भीती वाटते की तुला यात ओढलं जाईल. हे ऐकून साहिलच्या अंगावर काटा आला. त्याचा भाऊ दिवसभर घराबाहेर राहायचा. फोन बंद आणि घरी आला की सतत कुणाशी तरी हळू आवाजात भांडण असायचा. वहिनी पुढे म्हणाली, परवा रात्री मला त्याच्या कपड्यावर रक्त लागलेलं दिसलं. विचारल्यावर म्हणाला, कुत्रा जखमी झाला होता, पण त्याच्या हातावर चाकूचा घाव होता, ते मी पाहिलं. साहिलच्या डोक्यात जणू वादळ उठलं. त्याचा भाऊ, रक्त, चाकू, काहीतरी गडबड नक्की होती. त्याच रात्री साहिलला पहाटे दरवाजा उघडल्याचा आवाज आला. पायऱ्यावरून धडधडत तो खाली गेला तर हॉलमध्ये भाऊ कोणाशी तरी फोनवर ओरडत होता. होय, त्याला मी पाहिलं, पण जोपर्यंत साक्ष मिळत नाही तोवर माझं नाव येणार नाही. साहिल सुन्न झाला. कोणाची साक्ष? त्याचा भाऊ कोणत्या प्रकारच्या अडचणीत होता? पहाटेची ती रात्र गेली, पण वहिनी मात्र दिवसभर बेचैन. संध्याकाळी साहिल घरी आला तर पाहतो वहिनीचे डोळे लाल. तिने दार लावून घेतलं होतं. तो जवळ गेला तर ती फाटलेल्या आवाजात म्हणाली, साहिल, तुझ्या भावाने माझ्याच फोनवर व्हिडिओ पाठवलाय आणि म्हणाला की तुला तोंड बंद ठेवायला सांग. साहिलचा श्वास अडकला. काय व्हिडिओ? वहिनी थरथरत तिचा फोन साहिलकडे देते. स्क्रीनवर एक अंधारा गोदाम दिसत होता. मध्ये एक माणूस खुर्चीला बांधलेला, तोंडावर टेप आणि कॅमेऱ्याच्या मागून भावाचा आवाज. ज्याने बघू नये त्याने बघितलं तर काय होतं हे आठव. साहिलचे डोळे थरथरले. त्याचा भाऊ एक गंभीर प्रकरणात अडकला होता, कदाचित गुन्ह्यात. पण त्यात तो आणि वहिनी दोघेही अडकत होते. वहिनी रडत म्हणाली, तो कुठेतरी मोठ्या लोकांसाठी काम करतोय. मला वाटलंच नव्हतं की इतकं भयंकर.
ती बोलत असतानाचा अचानक दरवाजावर जोरात ठोका पडला. दोघेही दचकले. वहिनीचे हात थरथरू लागले. साहिल कुजबुजला, कोण असेल? ठोका पुन्हा, आता आणखी जोरात. वहिनीने काचेतून पाहिलं आणि चेहरा पांढरा पडला. ती मागे सरकत म्हणाली, साहिल, तो तुझाच भाऊ आहे. दारावरचा ठोका परत वाढत गेला तसे वहिनी भिंतीला चिकटून थरथरू लागली. साहिलने तिला मागे घेतले आणि स्वतः पुढे गेला. दार उघडताच समोर त्याचा भाऊ उभा, डोळे लाल, चेहरा रागाने कडक, श्वास जोरात. काय चाललं इथे? त्याचा आवाज खोल आणि धोकादायक होता. वहिनी घाबरून पाठमोरी झाली. साहिलने धैर्य वाटलं, भाऊ, तू नेमकं कोणत्या गोष्टीत गुंतलायस? क्षणभर शांतता. मग भावाने असत एक पाऊल आत टाकलं. असं असू ज्यात दडवलेलं धोका स्पष्ट दिसत होता. तुला आणि तिला दोघांना अचानक इतकी उत्सुकता वाढली. तो हळूच म्हणाला. त्याच्या हातात फोन होता. तो फोन साहिलच्या चेहऱ्यावर हलवत म्हणाला, हा व्हिडिओ कोणाला पाठवलाय? वहिनी स्तब्ध झाली. साहिलने विरोध करण्यासाठी तोंड उघडलं, पण भावाने त्याच्या गळ्याच्या मागे पकड घेतला आणि जबरदस्त दाब देत कुजबुजला, तुम्ही दोघे फार पुढे जाताय. हे तुमच्या भल्यासाठी नाही. साहिलने कशीबशी त्यांच्या पकडीतून सुटून ओरडत विचारलं, हे काय आहे? तू इतक्या लोकांसोबत आहेस. तो त्या गोदामात कोणत्या बाजून ठेवलंय? भाऊ थांबला. त्यांच्या नजरेत काहीतरी विचित्र चमकलं. गैरसमज नाही तर भीती. हो, भीती. मग तो शांतपणे म्हणाला, त्यांच्याकडून सुटणं सोपं नाही साहिल. मी अडकलोय आणि आता तुम्ही. वहिनी रडू लागली. पण तुम्ही आम्हाला काय यात ओढतोयस? भाऊ उत्तर देणार इतक्यात अचानक फोन वाजला. स्क्रीनवर बॉस असा शब्द चमकला. भावाचा चेहरा मृत्यूसमान पांढरा पडला. तो थरथरत कॉल उचलतो. तिकडून करकरीत आवाज, पोलीस हालचाल करतायत. साक्षीदार अजून जिवंत आहे आणि तुझा भाऊ घरातून बाहेर गेला तर जिवंत राहणार नाही. साहिल आणि वहिनी दोघेही सुन्न. भाऊ कॉल कट करून एक क्षण तिघांकडे पाहत राहिला. मग धीम्या आवाजात म्हणाला, ते तुम्हाला ट्रॅक करतायत. आपण घर सोडावं लागेल आत्ताच्या आत्ता. साहिलने अतिविश्वासाने म्हणाला, का? आम्ही काही केलं नाही. भाऊ डोळे रोखून म्हणाला, हो, तुम्ही जास्त पाहिलं. त्याने खिडकीकडे इशारा केला. साहेब वळला. समोर रस्त्यावर एक काळी SUV उभी होती. त्याच्या काळ्या इंजिन चालू आणि त्यात SUVमधून एक लेझरसारखी लाल टिपकी घराच्या भिंतीवर हलताना दिसली. साहिल कुजबुजला, हे स्नायपरच. भाऊ ओरडला, सगळे खाली वाकून बसा. साहिल, वहिनी आणि भाऊ तिघेही खाली वाकले. तसे एक तीक्ष्ण टक असा आवाज झाला. बुलेट खिडकीच्या चौकटीला लागून सरकली. भावाने घाईघाईने दरवाजातून एक छोटी बॅग काढली आणि म्हणाला, आपण ताबडतोब बाहेर पडूया. मागच्या दरवाजातून तिघेही मागच्या दाराकडे पळाले. बाहेर अंधार, पण भावाला जणू सगळं माहिती होतं. तो म्हणाला, त्याचे 2 लोक पुढच्या रस्त्यावर आहेत, एक मागच्या गल्लीत. पण त्याच्या नजरेतून सुटण्याचा एकच मार्ग आहे, शेजारच्या इमारतीच्या मागे असलेला ड्रेनेज पाईप. वहिनी थरथरत म्हणाली, तिथून? भाऊ रागाने म्हणाला, आपण उशीर केला तर तिथूनच आपले मृतदेह जातील. ते तिघे धावत गल्लीत आले. तिथे 2 माणसं सावलीत दिसत होती. भावाने ओठ दाबत कुसक्या आवाजात सांगितलं, डोके खाली, माझ्या मागे या. पण अचानक गल्लीतल्या दोन्ही माणसांनी टॉर्च लावल्या. ती क्षणभरची उजेडाची झाक आणि नजरानजर झाली. त्यापैकी एकाने ओरडून सांगितलं, ते इथे आहेत. भावाने साहिल आणि वहिनीला ढकलून म्हटलं, पळा. तो स्वतः त्या दोघांना अडवण्यासाठी पुढे गेला. धावताना साहिलला मागून धडाम धड आवाज ऐकू आले. मारामारी, धावपळ, एखाद्याच्या वेदनांचा गुरगुरणारा आवाज. पण वेळ नव्हती. तो आणि वहिनी ड्रेनेज पाईपजवळ पोचले. वहिनी पाईपमध्ये सरकत म्हणाली, तो एकटाच कसा लढेल? साहिल म्हणाला, तो आपल्याला वाचवतोय. आता आपणच त्याला मदत करायला हवं. ते दोघे पुढे सरकले. पाईपच्या शेवटी बाहेर पडल्यावर समोर एक जुनी सोडून दिलेली मिल होती. अंधारी, शांत, पण आत कुणीतरी असल्याची चाहूल लागत होती. साहिलने वहिनीला मागे घेतलं आणि सावधपणे आत शिरला. पण आत गेल्यावर त्याला जमिनीवर ओढल्यासारखे ठसे दिसले, कोणाला खेचून नेल्यासारखे. ते दोघे पुढे गेले तसे अचानक मिलच्या आतल्या खोलीतून भावाचा ओरडण्याचा आवाज आला, साहिल, परत जा. साहिल धावत आत गेला. समोर दृश्य अंगावर शहाऱ्या आणणारं होतं. भाऊ जमिनीवर पडलेला, हात बांधलेले, आणि त्याच्या मागे एक उंच काळ्या शर्टातला माणूस. कदाचित तोच बॉस. शांत आवाजात म्हणाला, तुझ्या भावाने माझं काम बिघडलं, पण तू फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होतास, म्हणत त्याने बंदूक साहिलकडे रोखली. वहिनी किंचाळली. साहिल थांबला. बॉस ट्रिगर दाबणार इतक्यात भावाने जमिनीवरून एक जोरदार
लात मारून त्याचा हात वाकवला. गोळी चुकली आणि लोखंडी पाईपवर आदळून आवाज झाला. साहिलने तात्काळ पाईप उचलून बॉसवर वार केला. भावाने हात मोकळे केले आणि तिघेही मिळून बॉसला खाली दाबू लागले. पण बॉस जोरदार ताकदवान होता. तो सुटला, बंदूक उचलली आणि दाराकडे पळाला. साहिल ओरडला, थांब. पण बॉस बाहेर निघताच अचानक मिलच्या बाहेर पोलिसांची सायरन वाजली. दिवे चमकले. बॉस पळण्यासाठी वळला, पण आधीच पोलिसांनी त्याला वेढा घातला. त्याला जेरबंद होताच संपूर्ण मिल शांत झाली. साहिल, वहिनी आणि भाऊ तिघेही थकून खाली बसले. भाऊ डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी चुका केल्या, पण तुम्हाला वाचवण्यासाठी एकतरी योग्य काम केलं. वहिनी रडून त्याला धरते. साहिल त्याच्या भावाच्या खांद्यावर हात ठेवतो. चुका सुधारायला अजून उशीर नाही. पोलीस आत येऊन तिघांना सुरक्षित बाहेर नेतात. भाऊ स्वतःहून कबुली देतो, तपासात मदत करतो आणि गुन्हेगारी टोळीचं मोठं जाळं पोलीस पकडतात. काही महिन्यांनी सगळं शांत झाल्यावर साहिलच्या आयुष्यात पुन्हा सामान्यपणा येतो. घरात भीतीची सावली नाही, रहस्य नाही, फक्त एक शिकवण. कधीकधी आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीलाही अंधारात काय चाललं हे माहिती नसतं, पण प्रकाशाकडे परतण्याचा मार्ग नेहमी असतो, जर धैर्य दाखवलं तर. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.